फडणवीस शिंदे असते तर गुंगा गुड्डा असं म्हटलं असतं असं राऊत म्हणाले। राजकारणामध्ये टीका सहन केली पाहिजे असं संजय राऊत यांनी आता म्हटलेलं आहे। सुनेत्रा पवार यांच्यावरील गुंगी गुडिया टीकेनंतर राऊतांनी हे विधान केलेलं आहे। सुनेत्रा पवार माध्यमांसोबत बोलताना फुकटचा सल्ला देऊ नका असं तटकरेंनी म्हटलेलं आहे। तुम्ही गुंगा नाही तर ढोंगी गुड्डा नवनाथ बन यांनी राऊतांवर टीका केली आहे। आता सुनेत्रा वहिनीला जर कोणी गुंगी गुड्या म्हटलं असेल, त्या जागी कोणी जर एखादा पुरुष मंत्री असता, एकनाथ शिंदे असते किंवा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस असते तर त्याला गुंगा गुड्डा म्हटलं असतं। आपण राजकारणामध्ये आहोत, आपण ही टीका सहन केली पाहिजे आणि त्याच्यावरती भविष्यामध्ये या चुका होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। हा काय एखाद्या स्त्रीचा अपमान आहे किंवा पुरुषाचा अपमान आहे असं मला वाटत नाही। आपण अत्यंत संयमाने याच्यावरती भाष्य करणं राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून हे अत्यंत गरजेचं असतं। पण यातून सुनेत्रा वहिनी नक्कीच अनुभव घेतील आणि शिकतील। एकतर संजय राऊत साहेबांना माहीत नाही, कारण वहिनी प्रभावीपणाने प्रशासनामध्ये काम करतात, संघटनेमध्ये काम करतात, त्या त्यांचे विचार स्पष्टपणाने जाहीर सभांच्यामध्ये शासकीय कार्यक्रमामध्ये मांडत असतात। अनेक वेळेला पत्रकारांशी सुद्धा त्यांचा संवाद त्या ठिकाणी होत असतोच। त्याच्यामुळे आता संजय राऊतांच्या अशा कुठल्या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला आवश्यकता नाही। एका महिलेचा अपमान होत असताना तुम्ही अशा पद्धतीनं काँग्रेसनं गुंगी गुडिया म्हणून तुमच्या वक्तव्याचं समर्थन तुम्ही केलंय, त्याबद्दल तुम्हाला खरं तर खेद वाटायला पाहिजे। त्याच भावनेचा उल्लेख केला तर तुम्हाला गुंगा नाही तर ढोंगी गुड्डा असा उल्लेख